मी डॉक्टर संजीव विजय शिंदे, रोल क्रमांक 45, विद्यापीठ अनुदान आयोग आणि MMTTC अर्थात मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण सेंटरद्वारे 3 मार्च 2025 ते 15 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन आपत्ती व्यवस्थापन या रिफ्रेशर कोर्स अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन हा मायक्रो टीचिंगसाठी विषय निवडला आहे। आज आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे। आधुनिक काळात मानवाने सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे, परंतु मानवाला सतत भेडसावणारी व चिंतेची समस्या म्हणजे आपत्ती होय। आपत्तीमुळे मानवी जीवन असुरक्षित आहे। त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातूनच मानवापुढे निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण केले जाते। त्यामुळेच सर्वप्रथम आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, आपत्तीतून निर्माण झालेले प्रश्न आणि आपत्ती व्यवस्थापन, ज्यामध्ये आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्तीकालीन व्यवस्थापन आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन इत्यादी घटक अंतर्भूत आहे। या सर्व बाबी जाणून घेणे महत्त्वाचे आहे। आपत्ती म्हणजे काय? आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारी घटना, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते। ही घटना नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते। बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे आपत्तीची संख्या आणि तीव्रता वाढत आहे। आपत्तीचे प्रकार, साधारणतः आपत्ती ही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असल्याने आपल्याला नैसर्गिक व मानवनिर्मित हे आपत्तीचे 2 प्रकार सांगता येतील। नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्गामध्ये घडणाऱ्या अशा घटना ज्यामुळे मानवी जीवनावर आणि मालमत्तेवर विपरीत परिणाम होतो। या घटना नैसर्गिकरित्या घडत असल्यामुळे त्यावर मानवाचे नियंत्रण नसते। नैसर्गिक आपत्तीचे अनेक उपप्रकार आहेत। त्यामध्ये भूकंप, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, सुनामी, ज्वालामुखी। नैसर्गिक आपत्तीचे परिणाम जर आपण बघितले तर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते। नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांचे स्थलांतर होते आणि लोक बेघर होतात। नैसर्गिक आपत्तीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते। नैसर्गिक आपत्तीमुळे अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। नैसर्गिक आपत्तीबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे। नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे। नैसर्गिक आपत्ती घडल्यास लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक आहे। त्यामुळे ज्या नैसर्गिक आपत्त्या येतात त्या नैसर्गिक आपत्त्या, त्यामध्ये भूकंप, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ या सर्व आपत्त्यावर माणूस हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मात करू शकतो। त्यानंतर मानवनिर्मित आपत्ती। मानवनिर्मित आपत्ती म्हणजे मानवाच्या चुकीच्या किंवा निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या घटना होय, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच या मानवनिर्मित आपत्तीसुद्धा आपल्याला टाळता येऊ शकतात, कारण मानवनिर्मित आपत्ती ही मानवाच्या चुकामुळे घडत असते। मानवनिर्मित आपत्तीचे प्रकार जर बघितले आपण तर त्यामध्ये आपल्याला आग, औद्योगिक अपघात, दहशतवादी हल्ले, युद्ध, प्रदूषण, वाहतूक अपघात, बांधकाम अपघात ह्या बाबी सांगता येतील। ह्या आपत्त्या आहेत। जर या मानवनिर्मित आपत्तीचे परिणाम जर बघितले तर आपल्याला असे दिसून येते की या मानवनिर्मित आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते, पर्यावरणाचे नुकसान होते, आर्थिक नुकसान होते, सामाजिक अस्थिरता निर्माण होते आणि अशा आपत्त्यामुळे मानवी जीवनावर मोठे संकट निर्माण होते। या मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी आपल्याला काही उपाय करता येऊ शकतात। सुरक्षेच्या नियमाचे काटेकोर पालन करणे, जागरूकता वाढवणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे, हे जर केले तर आपल्याला आपत्ती टाळता येते। परंतु आपत्ती ही मानवनिर्मित असो अथवा नैसर्गिक, तिचे हे मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात परिणाम होत असतात। जर आपण
त्या आपत्त्यांचे परिणाम जर बघितले तर आपल्याला दिसून येते की कोणतीही आपत्ती असो, ती निसर्गनिर्मित असो का मानवनिर्मित, या आपत्तीमधून सर्वात जास्त मोठा परिणाम हा जीवित आणि वित्तहानी होते. मानवाचे विस्थापन होते, व्यक्तीचे जीवन असुरक्षित होते, अनेक लोक मृत्युमुखी पडतात, अनेक जखमी होतात, तसेच मोठ्या प्रमाणात पैसा वित्त हानी होते. घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, घराची नासधूस होते, त्यामुळे लोक विस्थापित होतात. पायाभूत सुविधांचे सुद्धा नुकसान होते, पर्यावरणाचे नुकसान होते, आर्थिक नुकसान होते, मनोसामाजिक परिणामसुद्धा आपत्तीमुळे होतो. आणि मग या आपत्तीतून मानवाचा आणि पर्यावरणाचा जर बचाव करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपत्ती व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण आपत्तीवर मात करण्यासाठीच आपत्ती व्यवस्थापन आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मनुष्य हा सुरक्षितता प्रदान करू शकतो. आपत्ती व्यवस्थापन ही अशी व्यवस्था आहे, अशी यंत्रणा आहे की जी आपत्तीपूर्वीही केल्या जाते, आपत्ती काळातही केल्या जाते आणि आपत्तीनंतरही केल्या जाते. कारण आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्याला आपत्ती संदर्भात अगोदरच कल्पना येऊ शकते. त्यामुळे आपण आपत्तीत झालेले नुकसान टाळण्याकरिता असं आपत्ती व्यवस्थापन करू शकतो. आपत्ती व्यवस्थापन हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा विषय बनला आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीपूर्वी व्यवस्थापन, आपत्ती दरम्यान व्यवस्थापन आणि आपत्तीनंतर घ्यावयाच्या उपाययोजनेचा समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापनाची मुख्य उद्दिष्टे म्हणजे आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करणे हे आहे. आपण जर बघितलं तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये होणारी जीवितहानी कमी करणे हे आपले व्यवस्थापनाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. आपत्ती व्यवस्थापनामुळे होणारे जे काही आर्थिक नुकसान आहे ते आर्थिक नुकसानसुद्धा कमी करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचं उद्दिष्ट म्हणजे आपत्तीमुळे होणाऱ्या पायाभूत सुविधांचं जे नुकसान होते ते नुकसान कमी करणे किंवा त्याचं संरक्षण करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट आपत्ती व्यवस्थापनात सांगता येईल. आपत्तीमुळे जे काही पर्यावरणाचं नुकसान होते ते नुकसान टाळणे हे एक उद्दिष्ट आपत्ती व्यवस्थापनाचं आहे. तसंच आपत्तीनंतर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. आपत्ती व्यवस्थापनाचे आपण जर टप्पे समजून घेतले तर या आपत्ती व्यवस्थापनाचे 3 टप्पे आहे किंवा आपत्ती व्यवस्थापनाची त्याला आपण प्रक्रिया म्हणू शकतो. एक सर्वप्रथम आपत्तीपूर्व व्यवस्थापन. या आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये आपल्याला आपत्तीचा अंदाज घेता येतो किंवा या व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्या सद्यस्थितीमध्ये कोणती आपत्ती येऊ शकते किंवा येणार आहे याचा अंदाज घेता येतो. आपत्तीपासून बचाव करणे आपल्याला सहज शक्य आहे. आपत्तीपूर्व व्यवस्थापन जर आपण केलं तर आपण त्यापासून आपत्तीपासून बचाव करू शकतो. आपत्ती व्यवस्थापनासाठी योजना तयार करणे हा पहिल्या टप्प्यातला भाग आहे. म्हणजे जर आपण आपत्तीचा अंदाज घेतला आणि आपत्तीचे बचाव करण्यासाठी आपण जर अगोदरच कोणत्या प्रकारची आपत्ती येणार आहे यासाठी जर अगोदरच योजना तयार केली तर निश्चितच आपल्याला आपत्तीपासून जे नुकसान होणार आहे ते नुकसान टाळता येऊ शकते किंवा आपत्तीपासून आपल्याला आपला बचाव करता येऊ शकतो, आपल्याला आपलं संरक्षण करता येऊ शकते. म्हणून आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये आपत्तीचा अंदाज घेणे आणि आपत्तीपासून बचाव करून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करणे, योजना निर्माण करणे, योजना तयार करणे हा एक भाग मला सांगता येईल. त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन. आपत्कालीन व्यवस्थापन हा आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेतील दुसरा टप्पा आहे असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये आपत्ती दरम्यान लोकांना मदत करणे, बचाव कार्य करणे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे यांचा समावेश आहे. म्हणजे आपत्ती आल्यानंतर आपत्ती कालावधी दरम्यान आपत्ती कोणत्या प्रकारची आहे हे ओळखून तात्काळ लोकांना मदत करणे हे आपल्याला या टप्प्यामध्ये सांगता येईल. इतकंच नव्हे तर आपत्तीमध्ये जे काही नुकसान होणार असते त्या नुकसानीपासून बचाव करणे, लोकांना सुरक्षित
ठिकाणी हलवणे हे आपल्याला दुसऱ्या टप्प्यात काम करता येते. त्यानंतर तिसरा टप्पा आपत्ती व्यवस्थापनातला तो म्हणजे आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. या आपत्तीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये आपत्तीनंतर लोकांचे पुनर्वसन करणे, पायाभूत सुविधांची उभारणी करणे आणि लोकांना मानसिक आधार देणे हे आपल्याला सांगता येईल. जर कदाचित आपत्तीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये आपण या पद्धतीने लोकांचे पुनर्वसन केलं, पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी केली आणि लोकांना जर मानसिक आधार दिला तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपत्तीच्या संकटातून बाहेर पडता येऊ शकते. यासाठी हे जे काही आपत्ती व्यवस्थापन आहे हे आपत्ती व्यवस्थापन एक काळाची गरज बनलेली आहे. परंतु यामध्ये अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत आपत्ती व्यवस्थापनामध्ये. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आपत्ती व्यवस्थापनामध्ये लोकांना आपत्ती व्यवस्थापनाबद्दल पुरेसे ज्ञान नाही किंवा जागरूकतेचा अभाव आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपत्तीवर योग्य प्रकारे उपाययोजना करू शकत नाही. त्यासाठी लोकांची जागरूकता ही एक महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून जर लोक जागरूक असतील तर आपत्ती व्यवस्थापनातून आपल्याला आपत्तीच्या संकटातून बाहेर पडता येते. प्रशिक्षणाचा अभाव हे एक मोठं आव्हान आपत्ती व्यवस्थापनामध्ये आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी लोकांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही. यासाठी शासनानेच पुढाकार घेऊन लोकांना आपत्ती संदर्भात प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जर त्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण अवगत असेल किंवा आपत्ती संदर्भानं माहिती अवगत असेल तर आपत्ती आल्यानंतर त्या प्रशिक्षणाचा फायदा त्यांना होऊ शकतो. म्हणून आपत्ती व्यवस्थापनामध्ये एक आव्हान आहे की लोक असतील किंवा कर्मचारी वर्ग असेल यांना योग्य ते प्रशिक्षण दिलेलं नसते. त्यामुळे ते एक आव्हान बनलेलं आहे. तसेच समन्वयाचा अभाव हे एक आव्हान आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये विविध संस्थांमध्ये योग्य समन्वय नसते आणि समन्वय नसल्या कारणाने आपत्ती व्यवस्थापनामध्ये कार्य करणे कठीण होऊन बसते. तसेच आर्थिक अडचण, आपत्ती ही सांगून येत नसते. आपत्ती ही अचानक येत असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि आर्थिक अडचणी निर्माण होतात. पुरेसा निधी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे आपत्तीचे कार्य किंवा आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जे कार्य करायचे ते योग्य प्रमाणे होत नाही. आणि म्हणून मग यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात. तर काय करणं गरजेचं आहे की लोकांना आपत्ती व्यवस्थापनाबद्दल जागरूक करणे, लोकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे, विविध संस्थांमध्ये समन्वय साधणे, आपत्ती व्यवस्थापनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे, आपत्तीचा अंदाज घेण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे. जर अशा पद्धतीने आपण आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात उपाययोजना केल्या तर मला असं वाटतंय की आपत्ती व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. थोडक्यात आपत्ती व्यवस्थापन हे एक महत्त्वाचं क्षेत्र आहे ज्यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. प्रत्येकाने आपत्ती व्यवस्थापनाबद्दल जागरूक राहून आणि योग्य प्रशिक्षण घेऊन आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर असं झालं तर निश्चितच आपल्याला आपत्तीवर मात करून सुरक्षित जीवन जगता येईल. धन्यवाद.